जागतिक बाजारातील अनिश्चितता, अमेरिकेतील व्याजदराबाबतचे संकेत आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा घसरण दिसून आली। काही महिन्यापूर्वी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर मौल्यवान धातूमध्ये नफा वसुली ही सुरू झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड स्पॉटच्या किमतीमध्ये घसरण ही झाली आहे। चांदीच्या किमतीमध्ये देखील नरमाई दिसून आली। भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी सुमारे 1,59,000 ते 1,60,000 रुपयांच्या दरम्यान आहे। 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,46,000 रुपयांच्या आसपास आहे। चांदीचे दर देखील प्रति किलो 2,66,000 ते 2,80,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहेत। तज्ज्ञांच्या मते ही घसरण दीर्घकालीन तेजीच्या प्रवासातील तात्पुरती विश्रांती असू शकते, कारण पश्चिम आशियातील संघर्ष, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि महागाईची चिंता अजूनही कायम आहे। अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं। म्हणूनच ज्यांच्याकडे आधीपासून सोनं आहे त्यांनी घाबरून विक्री करू नये असा सल्ला दिला जात आहे। तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती अवलंबावी असं तज्ज्ञ सांगत आहेत। चांदीबाबत देखील सकारात्मक चित्र दिसत आहे। सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीची मागणी ही वाढत आहे। त्यामुळे भविष्यात देखील चांदीला चांगली संधी असल्याचं मानलं जातं।